आपल्या राष्ट्राचं भारताचं नंदनवन काश्मीर येथील पहलगाममध्ये जो भ्याड हल्ला झाला आणि आमचे देशबांधव जे 27 पर्यटक होते ते यात एक प्रकारे शहीदच झालेले आहेत। आज हा हल्ला कितीही क्रूरतेने झाला असला तरी या देशाची अखंडता एकात्मता ही अबाधितच राहणार आहे। आम्ही येथील सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र आहोत, एक आहोत आणि या हल्ल्याचा अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो। शासनाने यावर कडक कारवाई करत सर्जिकल स्ट्राईक करत याचा बिमोड करावा। तसेच मी आपले जे बांधव आता मृत्युमुखी पडलेले आहेत लोणंद मुस्लिम जमात अखंड मुस्लिम समाजातर्फे आज आम्ही त्यांना येथे श्रद्धांजली अर्पण करत आहोत। एक प्रकारे अबाधित न ठेवता त्याच्यामध्ये दरी निर्माण करायची, परंतु या भारताची अखंडता आणि संस्कृती आहे की हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊनच सर्व सण उत्सव साजरे करतो, गळेभेट घेतो आणि कोणतीही अबाध्य शक्ती हिंदू मुस्लिम ऐक्याला तडा देणार नाही। जो भारत से टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, जो भारत से टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। और यांनी केलेल्या या क्रूर हल्ल्याचा लोणंद मुस्लिम जमातीच्या वतीने या ठिकाणी कडाडून जाहीर निषेध करून आम्ही त्यांना संपूर्ण भारतीय एकत्र येऊन तिन्ही सैन्य दलाच्या वतीनं त्यांना सुट्टी देणार नाही। सर्व भारतीय मिळून त्यांना आम्ही याचा चोख प्रत्युत्तर देऊ। करारा जवाब मिलेगा, इसमें किसी बात से छुट्टी नहीं मिलेगी। जो भारत से टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। जय हिंद, जय महाराष्ट्र।